निलेश चव्हाणच्या घरी रात्री उशिरा पोलीस धडकल्याची माहिती कळते। बंदूक जप्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बंदूक सापडलेलीच नाहीये। छापेमारी दरम्यान पोलिसांच्या हाती बंदूक लागलेली नसल्याची माहिती कळते। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडील यांच्या चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यामध्ये त्यांना घेण्यात आलेलं आहे। वारजे पोलिसांनी या चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती कळते। निलेश चव्हाण सध्या फरार असल्याची माहिती आहे। याच्यामध्ये या तथ्या जी घटना घडली त्या घटनेचे जे आयविटनेस आहेत त्या जे आयविटनेस सर्व असतील आयवडील असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील ते हे घटनेसंदर्भातले जे जे लोक संबंधित आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनला किंवा त्या ठिकाणी बोलून त्याची चौकशी केली जाईल। त्याच्या घरात ते जे त्याचे बंधू आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे ते करी नसल्यामुळे आणि जर चौकशीला कधी कॉपरेट नाही केलं तर पुढची कारवाई जी आहे पुढची स्टेप ते पोलीस नक्की याच्यामध्ये करेल। मला असं वाटतं तो राज्याच्या आणि सरकारचा विषय, सरकारने काय कुणाला कुठलं पद द्यायचं तो सरकारचा वैयक्तिक प्रश्न असेल। पण मला एक गोष्ट सांगितली ज्याचा उल्लेख मी कालही केला की मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेलं आहे जे आज त्यांच्या ऑफिसला पोहोचेल आणि मी परत आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेटी घेणार आहे की महाराष्ट्रात आम्ही हा जागर जो हुंड्याच्या विरोधात आम्ही करणार आहोत त्याच्यात महाराष्ट्रानेही ताकदीने सरकारी यंत्रणेनेही उतरलं पाहिजे। शाळा कॉलेज ज्या ज्या संस्थांमध्ये आम्ही काम करतो त्या प्रत्येक संस्थेमध्ये मी स्वतः जाऊन भाषण करून प्रत्येक युवक आणि युवतीला हुंड्याच्या विरोधात त्यांनी ताकदीने उभं राहिलं पाहिजे हा संदेश आपण सगळ्यांनी एकत्र मिळून केला पाहिजे। रुपाली चाकणकरांचा माज वाढतच चाललाय दिवसेंदिवस। त्यांच्या बोलण्यामध्ये चिल्लर बिल्लर असे शब्द यायला लागलेत। आपण एक महिला आहोत, अशा संवेदनशील जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा पहिला आधी आपण संवेदनशील असलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं अशा महिलेचा पहिला राजीनामा मागू नका, घ्या।